हो. सगळे झाले का जॉईन? मुख्य कुणाल झाला का? हा, झाला. हा, तर प्रेयसीच्या विरहाने एखादा माणूस रडतो. भगवान सीतेच्या विरहाने रडले, हे सारखं होऊ शकत नाही. गोपींना जो श्रीकृष्णाचा वियोग आहे आणि दुसऱ्या कोणत्या स्त्रियांना परपुरुषाचा वियोगाने झालेलं दुःख, ते सारखं नाहीये. ऍक्शन सारखी दिसते, पण त्याच्या मागची भूमिका काय आहे? आत्मस्वरूप भगवान श्रीकृष्ण आहे. नखलू गोपिका नंदनो भवान अखिल देही नाम अंतरात्मद्रुक, असं त्या गोपी गीतात जेव्हा रासक्रीडेच्या वेळी भगवान गुप्त झाले तेव्हा गोपीगीत म्हणजे त्यांच्या विरहात गोपींनी म्हटलेलं आहे ते, त्यांना बोलवण्याकरता. तर त्याच्यात त्या म्हणतात की तू नुसता यशोदा गोपीचा मुलगा नाहीयेस, तर अखिल देही नाम अंतरात्मदुख, जे जे म्हणून देही आहेत. आणि जे जे म्हणून देही म्हणजे काय? प्रत्येक मूर्त गोष्ट हा देह आहे. दगड हाही देह आहे. स्थावराणाम अधोगती म्हणून सांगितलेलं आहे. तर तो दगड हाही देव आहे. त्यांचाही तू अंतर्यामी म्हणजे तू प्रत्यक्ष भगवंत आहेस ही त्यांना ज्ञान आहे. त्या ज्ञानाच्या नंतरची ती अवस्था आहे. त्या सच्चिदानंदाबद्दल प्रेम आहे. पण सच्चिदानंदाचं जे सगुण साकार आनंदघन रूप आहे, त्याची जी गोडी आहे त्या निर्गुण निराकारापेक्षाही जास्त गोडी आहे. ती पराभक्ती आहे. त्या पराभक्तीतनं झालेलं ते परपुरुषाचं चिंतन होऊ शकत नाही. कारण पतीचाही पती हा परमेश्वर आहे मानून त्याच्यावर प्रेम करायला सांगितलंय. तो प्रेम परमेश्वर साक्षात समोर आल्यावर मधल्या कोणत्या तरी माध्यमाची गरजच नाहीये त्या गोपींना. तर त्यामुळे ऍक्शन्स प्रमाणे हे ठरतं. सम्राट अशोकांनी विश्वास कोणावर ठेवला? तर जे बौद्ध आहेत त्यांच्यावर. ते कसे आहेत बौद्ध? तर सर्वम शून्यम शून्यम म्हणणारे आहेत. म्हणजे काहीच नाही, सर्वम क्षणिकम क्षणिकम आणि सर्वम शून्यम शून्यम. म्हणजे त्यांच्या हिशोबाने, बौद्धांच्या हिशोबाने प्रत्येक क्षणाला सृष्टी निर्माण होते आणि प्रत्येक क्षणाला ती नाहीसे होतं. कारण मागच्या क्षणात जे झालं ते या क्षणात स्थिर राहत नाही. तर हे अगदी वरवरचे विचार आहेत. बुद्धावतार हा जे राक्षस प्रवृत्तीचे किंवा राक्षस जे मनुष्य रूपात राजे म्हणून आलेत आणि ते कर्म करून आपली शक्ती वाढवत आहेत, त्यांची दिशाभूल करण्याकरता झालेला आहे. तर त्यांच्यामुळे दिशाभूल झालेले सम्राट अशोक आहेत. तर त्यामुळे त्यांची बरोबरी अर्जुनाबरोबर करता येत नाही. आणि मग हे महाराजांनी एका प्रवचनात सांगितलेलं आहे की म्हणे सम्राट अशोकाची बुद्धिभेद झाला आणि त्यांनी भारतवर्षातला क्षात्र धर्माचा लोप झालेला आहे. तर ज्याच्यामुळे धर्माचा लोप होतो, तर ते आणि ज्याला धर्माच्या रक्षणासाठी भगवानांनी निवडलंय, धर्मासाठी धर्म आपण सगळेच करतो. ईश्वराची भक्ती करायचा प्रयत्न आपण सगळेच करतो. पण तिकडे कसं आहे, धर्म धर्माला अनुकूल जिथे अर्जुनाचं विचार नाहीये, तिथे भगवंताचा आग्रह आहे की याचे विचार नीट झालेले पाहिजेत, ही अर्जुनाची योग्यता आहे. तर हा फरक आहे. तर त्यामुळे कायम आपलं हे लक्षात घ्यावं की एखाद्या ऍक्शनच्या मागे थॉट प्रोसेस काय आहे, वृत्ती काय आहे. आणि ती जेव्हा लक्षात येईल, अर्जुन दुसऱ्या तिसऱ्या अध्यायात म्हणतो की हे केलं तर तू मला दुरावशील, ते नको म्हणून मी हे करत नाही. हा इथपर्यंत अर्जुन आलाय. आणि नंतर तिथपर्यंत भगवंत दुरावेल ह्याच्या पर्यंत आल्यानंतर त्याच्याच सात्विक बुद्धीने जेव्हा त्याला वाटतंय की काहीतरी आपली गडबड होते आणि तो म्हणतो तेव्हा की मी धर्मसम्मूढ चेता झालेलो आहे.
त्यामुळे यच्छ्रेय निश्चितम ब्रूहि तन्मे म्हणून तो म्हणतो की मला तर मी धर्माच्या बाबतीत संमूढ झालेलो आहे, म्हणजे मूढता माझ्या मनात आलेली आहे. त्यामुळे ज्यांनी श्रेय मिळेल ते नक्की मला सांग. हा अर्जुनाचा प्रश्न आहे. त्यामुळे पुढे जे भगवान त्याला सांगतात की तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति तज्ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिना. तर त्याची सुरुवात दुसऱ्या अध्यायापासूनच खरी झालेली आहे. धर्म काय अधर्म काय याचा निर्णय कसा करावा असा जेव्हा त्यांनी प्रश्न केला, आणि कोणाला केला, त्यांनी हा प्रश्न दुर्योधनाला केला नाही, त्यांनी कोणाला प्रश्न केला तर साक्षात भगवंतांना प्रश्न केला. म्हणजे गुरु त्यांनी कोणाला निवडलेलं आहे हेही महत्वाचं आहे. गुरु आपल्यापर्यंत येतात, पण आपल्यालाही गुरुवर श्रद्धा ठेवायला लागते. चुकीच्या ठिकाणी श्रद्धा ठेवून मग हे बरोबर नाही. महाराजांनीच प्रवचनात सांगितलंय की चुकीच्या ठिकाणी श्रद्धा ठेवून मग हे बरोबर नाही म्हणायचं, ते काय तुम्हाला बोलवायला आले होते का, असं महाराजांनी म्हटलेलं आहे. तर त्यामुळे पहिल्यांदा त्याची गुरुची निवड ही पण अगदी योग्य झालेली आहे. आणि याचं कारण म्हणजे जन्मभर आणि आधीच्या जन्मातही पूर्ण धर्माचरण आहे. आधीच्या जन्मात तो जुळा भाऊ आहे, नरनारायणामधला नर आहे, भगवंताचा भाऊ आहे. तर त्यामुळे थोडक्यात परत सांगायचं म्हणजे वरकरणी ते सारखं वाटलं तरी त्याच्या मागच्या भूमिकेत आणि त्यांच्या अधिकारात फरक आहे, म्हणून त्याचा पुढे रिझल्ट जो आहे तो वेगळा झाला. अजून काही विचारायचंय कुणा? खूप छान प्रश्न विचारलास कुणा. आणि झालं. जर आपण थोडस डिस्कशन केलं ना तर याचा उद्देश, कारण आपण इथे वाचलं, स्वतः घरी एकटं वाचलं, याच्यात फरक हाच आहे की इथे आपल्याला कसं आहे चर्चा करायला सवड मिळते, आणि आपल्याला जर काही समजलं नाही आपण काकांनाही विचारू शकतो. तर त्याकरता, आणि एखादी विचारला ना प्रश्न आणि त्याच्या उत्तरातनं बऱ्याच जणांच्या शंका नुसत्या दूर होत नाहीत, काही काही वेळेला ज्या शंकाच आलेल्या नसतात आणि येणं आवश्यक असतं त्या शंका दुसऱ्याच्या माध्यमातून पुढे आल्या तर आपल्यालाही समजतं. आणि असे प्रश्न आल्यावर ते सांगताना म्हणजे सांगणाऱ्यालाही अजून काही समजत जातं महाराजांच्या कृपेने. तर अजून काही विचारायचंय कुणा? नाही चालेल. चालेल. कुठपर्यंत आलेलो आपण? हा, थोडे दोन हे मागे जातो होळी. त्याच्यापेक्षा कितीतरी पाठीमागे आपण आहोत. किती जन्माच्या बरोबरीने अर्जुनाची ची अवस्था प्राप्त होईल कुणास ठाऊक. ईश्वराची प्रार्थना तेवढीच करायची. काय आम्हाला तत्वज्ञान होण्याची पात्रता आपण प्राप्त करून घ्यायची, म्हणजे बुद्धी स्थिर झाली पाहिजे, निर्वासन झाली पाहिजे, म्हणजे आपल्या स्वरूपाचं चिंतन आम्ही करू शकू. आणि त्या चिंतनाने पुन्हा साक्षात्कार प्राप्त होतो, एवढंच मागायचं आहे. या ठिकाणी आणखी समर्थ वाङ्मयाचा अभ्यास चालू आहे. प्रत्येक महिन्याला अशा दृष्टीने हे सगळं 2-2 दिवस म्हणा अशा प्रकारचं चिंतन होत आहे. मनन पाहिजेच ना, चिकित्सा ही जरुरी आहे. चांगली चिकित्सा व्हावी. आत्ताच आपण बोललो आणि महाराज पण तेच सांगतात. हे म्हणजे खरोखर कळतंय हे का आत्ता महाराजांनी वाचायला सांगितलं. सगळं जे आपण म्हणजे सत्संगाचा आपला हा जो हेतू आहे, काकांनी जे सत्संगा ज्या हेतूनी सुरू केला ते सगळं महाराजांनी या पुस्तकात प्रत्येक प्रवचनात येते ते की अशा प्रकारचं चिंतन होत आहे. मनन पाहिजेच ना, चिकित्सा ही जरुरी आहे. चांगली चिकित्सा व्हावी. चांगली चिकित्सा म्हणजे काय तर महाराजांनी बऱ्याच वेळा प्रवचनात सांगितलंय, तर्क करावा, म्हणजे प्रश्न विचारावेत, पण कशाला विचारावेत की ईश्वराची सिद्धी होण्याकरता प्रश्न विचारेत. ईश्वर नाही हे ठरवण्याकरता जर चिकित्सा झाली तर त्याचा
उपयोग काय म्हणून वेदानुकूल तर्केनं मा कुतर्कताम म्हणून सांगितलेले महाराजांनी बऱ्याच वेळा हा श्लोक प्रवचनातनं घेतलेला आहे की तर्क करावेत पण कसे वेदानुकूल तर्क करावेत. म्हणजे ईश्वर आहे किंवा एखादी शास्त्रात सांगितलेली गोष्ट अमुक अमुक आहे आणि ती आत्ता समजा मला त्याचा अनुभव येत नाही, तर तर्क कशा करता करावा, तर ती खरी कशी आहे हे ठरवण्यासाठी जर तर्क करता आला तर ती खरी कशी आहे हे शब्दांनीही समजून येतं आणि त्याचा अनुभवही येतो. आणि एकदा अनुभव झाला की तो मग खुंटा बळकट होतो, मग आपली श्रद्धा इकडे तिकडे हालत नाही. तर त्याकरता तर्क करावा पण तो वेदानुकूल करावा म्हणून चांगली चिकित्सा व्हावी म्हणतायत मला. भगवंतांनी ज्ञानप्राप्तीची साधनं सांगितली आहेत. इथे तो श्लोक मिसिंग आहे, महाराज नेहमी घेतात तो, म्हणजे असं होणार नाही कधी की घेतला नाही. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति तज्ज्ञानम ज्ञानीनस तत्वदर्शिना. प्रणिपात पाहिजे म्हणजे नम्रता पाहिजे. चिकित्सा करताना अहंकाराने विचारायला जाऊ नये, तत्वबोध व्हावा, चांगलं योग्य कळावं या बुद्धीने विचारायला जावं. त्यानंतर परिप्रश्न म्हणजे चिकित्साच आहे. परिप्रश्न म्हणजे काय की ज्ञान जे आहे ते ऑलरेडी सांगितलं गेलेलं आहे. व्यासोच्छिष्ट जगत सर्व हे पण महाराज बऱ्याच वेळा घेतात की सगळं सर्व जग हे व्यासांचं उच्छिष्ट आहे. म्हणजे जगात जे जे काही आहे धर्म, अर्थ, काम, मोक्ष आणि त्याच्याही पुढे भक्ती या पाचही पुरुषार्थाबद्दल जे जे काही आहे ते व्यासांनी सांगितलेलं आहे. महाभारतात धर्म, अर्थ, काम, मोक्ष याबद्दल जे काही आहे ते सगळं आलंय आणि पुढे भागवतात भक्तीबद्दल आलेलं आहे. तर ते जे व्यासांनी सांगून ठेवलेलं आहे किंवा आपल्या गुरूंनी आधी सांगून ठेवलेलं आहे त्याच्याबद्दल जर समजलं नसलं किंवा अजून समजावं असं वाटत असलं तर ती तशी चिकित्सा ही लाभदायी आहे. आणि जे ऐकलंय त्याच्याबद्दल पुन्हा प्रश्न विचारणं याला परिप्रश्न म्हणतात. म्हणजे आहे त्याच्यावरच पुन्हा प्रश्न विचारणं. आणि ते कसं तर तद्विद्धी प्रणिपातेनं म्हणजे प्रणिपात करून नमस्कार. महाराजांनी बऱ्याच ठिकाणी इथे पण आलं असेल ते की दाखवाय करता नुसता बाहेरचा नमस्कार नाहीये, ते श्रद्धा नसतानाही होऊ शकेल. तर त्यामुळे तो नमस्कार कसा तर तो श्रद्धायुक्त अंतःकरणाने झाला पाहिजे. म्हणून या तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया या श्लोकानंतर लगेचच 2-4 श्लोकानंतर भगवान सांगतात की श्रद्धावाल लभते ज्ञानम तत्परस संयतेंद्रिया. म्हणजे परिप्रश्नांनी सेवा जरी केली तरी त्या परिप्रश्न करताना श्रद्धा पाहिजे, तत्पर पाहिजे. तत्पर म्हणजे त्या तत्तत्वाच्या बद्दलच विचार किंवा त्या सतत त्या सद्गुरूंचाच विचार असा तत्पर तो पाहिजे. आणि संयतेंद्रिय पाहिजे म्हणजे इंद्रियांचं नियमन केलेलं पाहिजे. मग त्याच्यात यम पण आले म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांचं नियमन झालं. आणि नियम म्हणजे यमही पाहिजे आणि नियमही पाहिजे. म्हणजे इंद्रियाचं दमन आणि मनाचं शमन हे शमदम दोन्ही आले पाहिजेत त्याच्यात. तर असं जर झालं तर ते सांगतायत महाराज प्रणिपात पाहिजे म्हणजे नम्रता पाहिजे. चिकित्सा करताना अहंकाराने विचारायला जाऊ नये, तत्वबोध व्हावा, चांगलं योग्य कळावं या बुद्धीने विचारायला जावं. त्यानंतर परिप्रश्न म्हणजे चिकित्साच आहे. चिकित्सा नको असं नाही. भगवान सांगतात चिकित्सा पाहिजे, करा, चांगली योग्य दृष्टीने करा. राम रावणाचं युद्ध झालंच नाही, कौरव पांडवांचं युद्ध झालंच नाही, कालिदास झालाच नाही हे गृहीत धरून चिकित्सेला सुरुवात करू नका. मग काय निर्णय होईल कुणास ठाऊक. सगळं गृहीत तुम्ही धरून
सगळं गृहीत धरून तुम्ही माना, बुद्धी चालवा, पण त्या बुद्धीवर असे संस्कार चांगले होऊन त्याप्रमाणे त्या बुद्धीनं विचार करा. ही सेवा आहे. हे साधन सांगितलेलं आहे. म्हणजे परिप्रश्न करणार हे परिप्रश्नांनी सेवा करा म्हणजे सद्गुरूंना ते प्रश्न विचारणं ही त्यांची सेवा झालेली आहे. तर तसं करा म्हणजे परंतु ही सुद्धा हा अ, ही सेवा हे साधन सांगितलेलं आहे. परंतु ही सेवा परंतु ही सुद्धा मुख्य साधनं नाहीत. ज्ञानाची मुख्य साधनं पुढे सांगतायत भगवान. आलंय तेच महाराजांनी तेच सांगितलेलं आहे. श्रद्धा पाहिजे. श्रद्धावान इथे पण तो श्लोक घेतातच महाराज. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिया. श्रद्धा पाहिजे मनामध्ये. हे सगळं खरं आहे. परमेश्वराची आज्ञा आहे. वेद काय, शास्त्र काय, पुराण काय, इतिहास काय, महात्म्यांचं सांगणं काय आहे, सगळे शब्द प्रमाण आहेत. आपण जरी मानत असलो, शब्द जरी असले, हे सगळं खरं आहे. तरी हे सगळं खरं आहे ही श्रद्धा, विश्वास हे मुख्य अंतरंग साधन आहे. आणखी त्या ध्येयाची सिद्धी करून घेण्याकरता आणखी प्रयत्न करणं, इंद्रिय निग्रह करणं, ही सगळी साधनं आपल्याला प्राप्त झाली पाहिजेत. आपल्याजवळ साधनं किती कमी आहेत, किती दोष आहेत आपल्याजवळ, गुणदोष निरीक्षण प्रत्येक दिवशी आपण केलं पाहिजे. आणि त्यापैकी दोष कमी झाले पाहिजे. किती दोष वाढले, किती कमी झाले, हे सगळं निरीक्षण करून त्याकरता आणखी साधनाभ्यास, ईश्वर प्रार्थना करीत असावी. महाराजांनी अ, 2-3 प्रवचनात हे सांगितलेलं आहे की रात्री झोपण्यापूर्वी विचार करावं. गीतेत जे 16व्या अध्यायात दैवी आसुरी संपदा सांगितली ती तेवढ्या करताच सांगितलेली आहे. महाराजांनी सांगितलं की देवदैत्य जे आहेत ते आपल्या मनातच आहेत. तर कधी मनातल्या देवांचा विजय होतो त्याप्रमाणे आपण वागतो, किंवा दैत्यांचा असुरांचा विजय होऊन त्याप्रमाणे आपण वागतो. तर रोज महाराजांच्या शब्दात म्हणजे रोज निजण्यापूर्वी आज आपण देवाप्रमाणे वागलो का असुराप्रमाणे, याचा विचार करावा. सगळी कर्म सकाळपासूनची आठवावी आणि मग ती सर्व समर्पण करावी. खरं समर्पण कर्म करतानाच ते ईश्वर करतोय असं करू नये. पण ते झालं तर पाप ही होऊच शकणार नाही. पण ते जरी नाही जमलं तरी निदान झोपताना पूर्ण दिवसाचा आढावा घेऊन हे अमुक हे झालं, त्यावेळी असे विचार आले, असं कृत्य झालं, ते चांगलं झालं का वाईट झालं याचा नुसता विचार करावा. तिथे ते आता घालवतो वगैरे काही नाही. हा आधी विचार करून त्याचा आढावा घेऊन ते सगळं ईश्वराला अर्पण करावं. प्रमादात कुर्वताम कर्म प्रत्यवेत द्वरेश्वर स्मरणात देव तद्विष्णू संपूर्ण इति स्मृती. सगळ्या कर्मात जे कमी जास्त आहे ते विष्णू स्मरणाने ते सगळं इवन होऊन जातं. कर्मातले दोष निघून जातात. तसं ते झोपताना करावं. म्हणजे महाराज म्हणाले म्हणजे झोप चांगली लागते म्हणाले. मगाशी आपण जे म्हणालेलो की झोपेतही सात्विक राजस तामस आहे. काहीही बाधा न येता झोप लागणं हेही चांगलं लक्षण आहे. म्हणजे तो तमोगुण जरी झोपेचा असला तरी त्यातही सात्विक म्हणजे क्लिष्ट अक्लिष्ट आपण योगसूत्राच्या ह्याच्यात इंट्रोडक्शन मध्ये पाहिलं की निद्रा ही वृत्ती आहे, ती पण क्लिष्ट आणि अक्लिष्ट दोन्ही सांगितलेली आहे. म्हणजे क्लिष्ट म्हणजे ईश्वरापासून दूर नेणारी आणि अक्लिष्ट म्हणजे ईश्वराच्या जवळ नेणारी. तर ते आता विस्तार इथे नको आपण. त्या कोणाला इंटरेस्ट असेल तर त्या त्या व्हिडिओ त्यांना मिळेल, किंवा पुढे कधी जर योग सूत्र डिटेलमध्ये घेण्याचे चान्स आला तर आपण तेव्हा ते बघू शकतो. तर आता किती वाजले?
वेळ आहे ना हा, अजून? वेळ आहे अजून. वेळ आहे अजून भरपूर. हम्म. गोविंदगिरीजी महाराजांनी त्यांच्या अं, गीतेच्या भागवताच्या मला वाटतं प्रवचनात सांगितलेलं की गीतेत एक तर 16व्या अध्यायात दैवी आणि आसुरी संपत्ती सांगितलेली आहे. तसं दुसऱ्या अध्यायात अं, स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली. तिसऱ्या अध्यायात संन्यास, ह्या किंवा 13व्या अध्यायात क्षेत्रज्ञ विवेकात ज्ञानाची लक्षणं आहेत. 16व्यात तर आपण बघितलं दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. 12व्या अध्यायात भक्ताची लक्षणं आहेत. 17व्या अध्यायात श्रद्धा वेगवेगळ्या कशा आहेत. 14व्या अध्यायात पण सत्व रज तम याचं वर्णन आहे. तर हे सगळे जर गुणाची लिस्ट केली आणि प्रत्येक याच्यात आपण कुठे बसतोय हे पाहिलं, त्याच्यानंतर बदलायचा प्रयत्नही नाही, नुसतं जर ते पाहिलं तटस्थपणे की माझ्या बुद्धीत ज्याला मी मी म्हणतो ते न म्हणता ती माझी जी बुद्धी आहे त्याच्यापासून साक्षी भावानी थोडंसं पाहिलं आणि बघितलं की कालच्यापेक्षा आज किंवा हे फार कमी काळ झाला तर मागच्या वर्षीची आपली बुद्धी आणि या वर्षीची बुद्धी, मागच्या महिन्यातली आपली बुद्धी, या महिन्यातली बुद्धी, कालची बुद्धी, आजची बुद्धी, या प्रत्येक वेळी कालपासून आजपर्यंत गुणाचं विकास झालाय जास्त का दोषाचा विकास, एवढा जरी नुसता विचार झाला तरीही, म्हणजे म्हणतात ना ते वजन कमी जर करायचं असेल तर रोज वजन करायला सुरुवात केली आणि कालच्यापेक्षा आज वजन जास्त होणार नाही किंवा किंचित तरी कमी होईल एवढी जरी काळजी घेतली तरी काही काळात असं दिसून येतं की आपलं भरपूर वजन कमी होऊ शकतं. तसं हे आहे की या गुण सांगितलेत तेवढा करता गुणांच्या पलीकडे जायचंय, पण ते गुणांच्या पलीकडे जायचा मार्ग कशात ना या गुणातच आहे ना. म्हणजे अवगुणातनं बाजूला होण्याकरता भगवंत गीतेमध्ये सांगतात की सत्व जर वाढला की रजतम कमी होतात, रज वाढला की तमसत्व कमी होतात, तम वाढला की सत्व रज कमी होतं. म्हणजे पहिल्यांदा सत्वाचा उत्कर्ष परमोच्च बिंदू साधून रजतम गेले की मग तर सत्वगुण हा स्वतःच जातो आणि तो जर स्वतः नाही गेला तर भगवंत तिथे येऊन तो घालवतो. त्याचं उदाहरण हे अर्जुनाचं आहे, त्याचं उदाहरण हे नामदेवांचं आहे. यांचा सात्विक बुद्धीचा विकास अगदी उच्च अवस्थेपर्यंत पोचलेला आहे आणि त्यामुळे तिथलं तिथलं त्यांचं जे नामदेवांनाही राग आलेला आहे ना, राग हे पण सात्विक लक्षण नाहीये, पण तिकडचं जे त्यांचं विरुद्ध जी भावना आहे ती तेवढीच राहिलेली आणि त्याचा नाश होण्याकरता बाहेर आलेली आहे. आपण म्हणतो ना की तेवढा जो म्हणजे डॉक्टरसाठी आपलं समजा एखाद्या याच्यातला एखादा जर अवगुण असेल, किंचितसा आहे तो, पण तो किंचितसाही तो तेव्हा बाहेर आला आणि तेव्हा तो काढून टाकल्यावर ते शुद्ध सत्व झाले आणि मग ते सत्वाच्या पुढे जाऊ शकले, म्हणजे त्रिगुणाच्या पुढे गेले. तर कुठे होतो आपण? हा, आपल्याजवळ साधनं किती कमी आहेत, किती दोष आहेत आपल्याजवळ, गुणदोष निरीक्षण प्रत्येक दिवशी आपण केलं पाहिजे. आणि त्यापैकी किती दोष कमी झाले, किती दोष वाढले, हे ते सगळं निरीक्षण करून त्याकरता आणखी साधनाभ्यास, ईश्वर प्रार्थना करीत असावं. ही सगळी साधनं भारतामध्ये सिद्ध आहेत. काही नवीन असं उसणं घ्यायची जरूर नाही. म्हणजे हल्ली काही काही जण हे आहेत ना, म्हणजे हल्ली हा खूप मोठा ट्रेंड आलाय की आम्ही रिलिजियस नाही, स्पिरिच्युअल आहोत. म्हणजे गडबड आहे हेच समजावं, कारण रिलिजन म्हणजे धर्म नाही. रिलिजनचा इक्विव्हॅलंट शब्द किंवा शब्दार्थ धर्म खरा नाही, किंवा उलट म्हणावं लागेल, धर्म हा जो आपला शब्द आहे तो रिलिजन यांनी
धर्म शब्दाचं प्रॉपर डेफिनेशन होऊ शकत नाही. धर्म हा आपला जो जीवात्म्याचा गुणधर्म आहे, तिथपासून त्याला परमात्म्या पर्यंत घेऊन जाण्याचा जो मार्ग आहे, तो आपला धर्म आहे. तर त्यामुळे धर्म आम्ही मानत नाही, पण आम्ही स्पिरिच्युअल आहोत वगैरे हे सगळं खोटं आहे. आता काही श्रेष्ठ पुरुष असतात जे निस्त्रैगुण्य भव अर्जुन म्हणून भगवान सांगतात. तसे त्रिगुणाच्या पलीकडे जे गेलेले आहेत परमहंस, त्यांच्यासाठी को विरिक को निषेधा आहे, पण त्यांचं अनुकरण आपण करायचं नाहीये. ते धर्माच्या मार्गाने जन्मोनजन्म जाऊन नंतर त्या अवस्थेला पोचलेले आहेत की धर्म जिथपर्यंत घेऊन जाणार तिथपर्यंत त्यांना धर्माने नेल्यानंतर मग त्या नियमांची त्यांना आवश्यकता राहिली नाहीये. तशा महात्म्यांपैकी काही लोकसंग्रह करतात, ते तसेच नियम पाळत राहतात, काही पाळणारही नाही, त्याचा दोष त्यांच्याकडे लागत नाही. तर तोपर्यंत ही सगळी जी साधनं आहेत त्याचा अभ्यास आपण करणं आवश्यक आहे. ही सगळी साधनं भारतामध्ये सिद्ध आहेत. काही नवीन असं उष्ण घ्यायची जरुरी नाही. हे तेवढ्याकरता सांगितलं की वेगवेगळे काहीतरी प्रकार येतात, मेडिटेशन, अमुक मेडिटेशन, तमुक मेडिटेशन. आता योगा योगा म्हणून नुसतं शरीराची कसरत म्हणजे योग नाहीये. त्यामुळे ही लोक ते योगा म्हणतात. तर त्यांना अडवायला जाऊ पण नका, कारण खरंच ते करतायत तो योग तसं पण नाहीच आहे. त्यामुळे त्याला योगा म्हणा किंवा काही म्हणा, योग हा खरा काय आहे तो गीतेत आपल्याला भगवंतांनी सांगितलेला आहे किंवा योगसूत्रकार सांगतायत. योगच चित्तवृत्ती निरोधा, चित्तवृत्तीचा निरोध ज्याने होतो तो योग आहे. आणि तो निरोध कसा व्हावा याचं जे मार्गदर्शन आहे तोच आपला धर्म आहे. तर पुढे सांगतायत महाराज, उष्ण घ्यायची जरूर नाही आणि निराश होण्याचं कारणच नाहीये. आत्मस्वरूप हे अजरामर आहे. जरी त्यांनी वैराग्याचा अभ्यास करायला सांगितला, सर्वसंग परित्याग करायला सांगितला असला, तरी सुद्धा जीवात्मा अजरामर आहे. हे महाराज रेफरन्स देत आहेत. मन कसं आवरावं अर्जुन जेव्हा म्हणतो तेव्हा अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गुह्यते, हे भगवान सांगतात. म्हणजे अभ्यास आणि वैराग्याने त्याला ताब्यात ठेवता येतं. किंवा योगसूत्रकार जे सांगतात अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा म्हणून, तर तो रेफरन्स महाराज इथे देत आहेत की वैराग्याला पर्याय नाहीये. साधन चतुष्टय संपत्ती फक्त ज्ञानमार्गाला आवश्यक आहे असं नाही. आळंदीला जे महाराजांचं प्रवचन झालंय त्याच्यात केवळ भक्ती ही वेगळी विशेष म्हणून सांगितलेली आहे, पण ती प्राप्त होण्याकरता साधन चतुष्टय संपत्तीची आवश्यकता आहे. म्हणजे साधन चतुष्टय संपत्तीत वैराग्य हे फार महत्वाचा भाग आहे. त्याच्याशिवाय पुढे भक्तीही नाही, मुक्तीही नाही. आणि खरी भक्ती जी आहे ती तर मुक्तीच्या पुढची आहे आणि ती वैराग्याशिवाय प्राप्त होणं शक्य नाहीये. तर म्हणून महाराज सांगतायत, सर्वसंग परित्याग करायला सांगितला असला तरी सुद्धा जीवात्मा अजरामर आहे हा सिद्धांत मुद्दाम सांगितला आहे. जीवाला नाश नाही, जन्म नाही, नाश नाही, पण मध्ये आपल्या पूर्व पापामुळे बुद्धीमध्ये दोष निर्माण होतात. त्या कर्माचं फल भोगावं लागतं. त्यातून सुटून जाण्याकरता उपायही सांगितले आहे. सगळं सांगून ठेवलेलं आहे. महात्मे लोक निर्माण झालेले आहेत, ईश्वराच्या आज्ञेनं कार्य करतायत. आपल्या शक्तीप्रमाणे जीवाची बुद्धी स्थिर करू शकतात. हे शास्त्राप्रमाणेच सांगतात. शास्त्र जसं सांगतं त्याप्रमाणे सांगितलेलं आहे. आणि हे सगळंही आपल्याला प्राप्त व्हावं. सर्वांच्या हृदयस्थ परमेश्वर आहे, पूर्ण शक्ती संपन्न आहे, त्याला तू शरण जा, असे भगवंतांनी अर्जुनाला सांगितले. अहंकार त्याग करून सर्व कर्तृत्व आपलं आहे, मी करता आहे ही भावना ठेवू नकोस. प्रार्थना प्रार्थना म्हणजे सगळं होतं. प्रार्थना केली म्हणजे सगळं होतं. त्या सर्वांतर्यामी परमेश्वराने
आणखी तत्स्वरूप महात्म्यांनी आमच्यावर कृपा करावी. आमच्या बुद्धीमध्ये असलेले जे अनेक दोष आहेत ते गेले असं समजता येत नाही आपल्याला. माझा राग गेला, मला काही वासना नाही असे आपण म्हणतो, पण किती दिवस, किती वेळ पाहिलंय का आम्ही? किती दिवस राग गेलेला आहे? एक तास सुद्धा जात नाही. विरुद्ध घटना घडल्याबरोबर लगेच रागावतो आपण. हे विकार किती मनामध्ये भरलेले आहे. हे सगळे विकार मनातले दूर होणं म्हणजे किती कठीण आहे. आपले हे जे काही कार्य आहे त्या कार्यामध्येही असंच चिंतन अखंड व्हावं. सर्वही साधनांचा उपदेश योग्य अधिकारी व्यक्तीकडून आपल्या कानावर पडावा. त्याप्रमाणे आणखी आचरण करावं. ईश्वराची प्रार्थना आणि ती आपल्याकडून अ, ईश्वराची प्रार्थना आणखी आपल्याकडून चालू राहावी अशी हृदयस्थ परमेश्वराला प्रार्थना करून आपल्या आणखी सांगण्याप्रमाणे जे काही यथामती विचार आपल्या पुढे मांडलेले आहेत त्यामध्ये हंसक्षीर न्यायाने जे आपल्याला ग्रहण करायचे ते ग्रहण करावं अशी प्रार्थना करून मी हे भाषण पूर्ण करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. वा. आहेत 10 मिनिटं. पुढचं सुरू करूया आपण, कारण आहेत 10 मिनिटं. कोणाला काही विचारायचं आहे का तोपर्यंत? हा, नसेल तर सुरू करूया, आहे वेळ थोडासा. न गुरोरधिकम तत्वम न गुरोरधिकम तपः तत्वज्ञानात परम नास्ति तस्मै श्री गुरवे नमः. व्यास महर्षी सांगताय, भगवद्गीता ही त्या पद्मनाभाच्या मुखातून निघालेली आहे. महाराजांची आपण प्रवचन म्हणजे जेवढी अवेलेबल आहेत ती सगळी जर पाहिली ना तर त्याच्यात भगवान अर्जुन, भगवद्गीता, ज्ञानेश्वर महाराजांची, कोणाचा तरी स्पीकर चालू आहे. हा, तर गीता आणि ज्ञानेश्वरी मॅक्झिमम म्हणजे 90% जे रेफरन्स महाराज यांच्या प्रवचनात महाराज देतात ते गीतेतले, ज्ञानेश्वरीतले येतात, गीतेतले विशेषतः. तर आणि आपण बऱ्याच वेळा पाहिलं की जेव्हा त्यांनी हरेश्वरला स्वतःहून ते आले की म्हणाले काही जर कार्यक्रम नसेल तर आपण काहीतरी चिंतन करू. ते चिंतन कसलं तर ते गीताभाष्य, आचार्यांचं गीताभाष्य घेऊन आले. त्यामुळे महाराजांची प्रवचनं कळण्यासाठी आणि त्यांची जी अपेक्षा आहे की मिनिमम गीतेचा तरी अभ्यास व्हावा आपला. म्हणजे बरेच सगळे ग्रंथ आहेत पण गीतेत सगळ्या ग्रंथांचं सार आलेलं आहे. आणि त्या गीतेतल्या एकेका जे श्लोकाबरोबर तेवढं महाराजांचं चिंतनही होतं, कारण आयदर ते श्लोक महाराजांनी सांगितलेले आहे किंवा ते श्लोक महाराजांचं वर्णन करतात. आणि तसे सोडून बाकीचे जे श्लोक आहेत ते म्हणजे माझ्यापुरतं सांगतोय की अर्जुनाचा गोंधळ आहे किंवा काय आहे, तर ते आपली पण स्थिती त्याच्यात वर्णन करतात की आपल्याला कन्फ्युजन कुठे होऊ शकतं. जिथे जिथे कन्फ्युजन होऊ शकतं त्या सगळ्या कन्फ्युजन साठी अर्जुनाचे प्रश्न आहेत आणि त्याच्या सगळ्या कन्फ्युजन दूर करणारे भगवंताची उत्तर आहेत. आणि पुढे पुढे तर असं आहे की अर्जुन प्रश्न न विचारताही भगवान अजून त्यांना सांगतात. तर त्यामुळे मिनिमम गीतेचा तरी अभ्यास होणं हे खूप आवश्यक आहे. भगवद्गीता ही त्या पद्मनाभाच्या मुखातून निघालेली आहे. हेही फार महत्वाचं आहे की वेदांना भगवंताचा निश्वास म्हणतात. म्हणजे भगवंताच्या निश्वासातून, उच्छ्वासातून वेद बाहेर पडले. पण गीता ही मुखातून बाहेर पडलेली, त्यांनी सांगितलेली आहे. हे गीतेचं महत्व आहे. सर्व शास्त्रांचं सार ती गीता काय आहे, कारण भगवंतांनी स्वतःच्या मुखातून सांगितलेली आहे. आणि ते पण बाकी सर्व अवतारात किंवा कृष्णावतारातही
त्यांनी इतर वेळी स्वतःच स्वरूप झाकून ठेवलेलं आहे. महाभारतातही आपण पाहिलं तर गीतेतला भाग सोडला तर बाकी ठिकाणी श्रीकृष्ण उवाच वगैरे भगवंतां भगवानांचं रेफरन्स देताना अशा संबोधनानी आहे, माधव, श्रीकृष्ण. पण इथे भगवान उवाच म्हणून आहे, कारण त्या ईश्वर भावात पूर्ण येऊन स्वतःला काहीही झाकून न ठेवता त्यांनी ते सांगितलेले, अशी ही गीता आहे. तर भगवद्गीता ही त्या पद्मनाभाच्या मुखातून निघालेली आहे. इथे पद्मनाभ का म्हटलेलं आहे तर त्या पद्म जे नाभीतनं जे पद्म आलं भगवंताचं, त्यात त्या ब्रह्मदेवांची उत्पत्ती आहे. मग त्यांना तप करण्याची आज्ञा देऊन त्या तपप्रभावाने ते सामर्थ्यवान झाल्यावर त्यांना सृष्टी करण्याची आज्ञा झालेली आहे. तर अशा त्या भगवंताच्या वाणीतनं आलेली ही गीता आहे, हे महाराज सांगतात इथे. सर्व विश्व ज्यांनी निर्माण केले किंवा ज्याच्या नुसत्या संकल्पाने निर्माण होते, अशी ज्याची क्रियाशक्ती आहे, त्याची ज्ञानशक्ती केवढी आहे, हे या भगवद्गीतेवरून समजून येते. त्रिकालदर्शी व्यास महर्षींनी भगवंतांनी केलेला हा उपदेश लोकांना उपयोगी पडावा म्हणून 700 श्लोकामध्ये लिहून ठेवला आहे. सर्व उपनिषदांमध्ये असलेल्या ज्ञानाचे सार भगवंतांनी गीतेच्या रूपाने आपल्या पुढे ठेवले आहे. तो सर्वही आबालवृद्धांना समजावे या उद्देशाने त्यांचेच अवतार असलेल्या ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी रूपाने आपल्या पुढे ठेवलं आहे. हे आपले मोठे भाग्य आहे. ईश्वर रूप झालेल्या महाराष्ट्रातील संतांनी गीतोपदेश आपल्या भाषेत लिहून ठेवला, हे महाराष्ट्राचे भाग्य आहे. तेच सांगतायत महाराज. म्हणजे गीतेचं ज्ञानेश्वरी सारखं कोणती टीका नाहीये. आणि ज्ञानेश्वरी हे फक्त गीतेतल्या श्लोकांचं स्पष्टीकरण नाहीये. त्या 2 श्लोकांच्या मध्ये काय होतं, त्या श्लोकाच्या आधी काय होतं, त्यावेळी अर्जुनाची काय मनस्थिती आहे, भगवान काय विचार करून हे बोलतात, हेही ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिले. आणि ते का लिहू शकले, कारण स्वतः ते भगवानच आहेत, भगवंताचाच अवतार किंवा भगवंत स्वतः ज्ञानेश्वर माऊली आणि दत्त महाराज म्हणून आलेले आहेत. आपलं मोठं भाग्य आहे की आपल्याला साक्षात भगवंत गुरु म्हणून लाभले. तर ते स्वतः सांगतायत की हे गीतेचा उपदेश म्हणजे हे आपल्या महाराष्ट्राचं भाग्य आहे. आता ते भाग्य जर आपल्याला घेता नाही आलं तर आपल्याला काय म्हणायचं, हा एक प्रश्न आहे. त्यामुळे तो अभ्यास, ज्ञानेश्वरीचा अभ्यास, गीता समजून घेणं, हे म्हणजे महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येकाने ते कर्तव्य म्हणावं किंवा ते भाग्य घेता आलं पाहिजे आपल्याला. जर दुसऱ्या प्रांतात कोणी जन्माला असेल तर त्यांना हे भाग्य कमी आहे. यांनी गोविंदगिरीजींनी त्यांच्या प्रवचनात एके ठिकाणी सांगितलंय, आहे का वेळ आपल्याला, की 1 मिनिट आहे, पटकन सांगतो, की गुरुदेव रानड्यांकडे एक कोणतरी युनिव्हर्सिटीचे डीन जे कन्नड होते ते आले आणि तेव्हा हे ज्ञानेश्वरी सांगत होते. ते ऐकून त्यांना भरून यायला लागलं. तर नंतर त्यांनी ती समजवून घेतली. म्हणजे भाषा कळत नाही तरी त्यांनी समजवून घेतली. परप्रांतीय येऊन हे शिकून उद्धार करून घेतात. त्यामुळे आपल्याला मिनिमम एवढा तरी अभ्यास करता, जेवढं जमेल तेवढं, हे एक महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे. आज आपण इथेच थांबू. मला वाटतं 1 मिनिट फक्त राहिलेलं आहे. कोणाला काही प्रश्न असेल तर टेक्स्ट मध्ये टाकू शकता. आपण पुढच्या वेळी त्याचं हे घेऊ. ओके ओके ओके. श्री गुरुदेव दत्त. त्याची गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त.